घरातले जर नेहमी त्याच पद्धतीने फ्लावर खाऊन कंटाळला असेल ना, तर त्यांना एकदा या पद्धतीने नक्कीच खाऊ घाला. एक चपाती म्हणता म्हणता 2 चपात्या खाऊन मोकळे व्हाल. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे मी फ्लावर आणि गाजर घेतलेला आहे. तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गाजर आणि फ्लावर चिरून घ्या. आज आपण एक गाजर आणि फ्लावरपासनं मस्त अशी भाजी बनवणार आहोत. नेहमी तुम्ही त्याच पद्धतीने खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा माझ्या पद्धतीने बनवूनच पहा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळा फ्लावर चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी गाजरसुद्धा चिरून घ्यायचं आहे. इथे मी गाजर मधूनच चिरून घेतल्यानंतर आपल्याला गाजरातला आतमधला भाग हा काढून घ्यायचा आहे. ते काढल्यानंतर गाजर आपल्याला उभं आणि पातळ चिरून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळं गाजर चिरून घेते. तुम्ही यामध्ये सिमला मिरचीसुद्धा घालू शकता. तर या ठिकाणी गाजर आणि फ्लावर चिरून झालेला आहे. तर एका पसरट भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण चिरलेला फ्लावर आणि गाजर त्यामध्ये घालणार आहे. 5 मिनटं आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं. त्यानंतर आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. फ्लावरचं एका साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या, आलं आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4 काजू घालायचे आहेत. मी काजूचा वापर केलेला आहे. तुम्ही मगजबी किंवा खसखस वापरली तरी या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर आपल्याला एक मोठा आकाराचा टोमॅटो चिरून घालायचा आहे आणि मिक्सरला आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी मिक्सरमधनं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फ्लावर आणि गाजर घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला तेलावरती छान असं परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी डाग पडेपर्यंत फ्लावर आणि गाजर भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर एका साईडला काढून घेते. त्याच कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तेलावर तडतडले की त्यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण घालायचं आहे. तेलावरती तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण हे परतवून घ्यायचं आहे. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने फ्लावरची भाजी बनवणार आहोत. तुम्ही जर एकदा बनवली ना, तर नेहमी हीच पद्धत वापरून बनवाल. वाटण तेलामध्ये घातल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा भरून सब्जी मसाला, पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे, 1 चमचा धना पावडर, रंगासाठी आपल्याला काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर आपल्याला छोटा चमचा मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी गरम मसाला घालायचा आहे. सगळे मसाले घातले की तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटणावरती छान असे परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी मसाले परतवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला फ्लावर आणि गाजर आपण तेलावरती भाजून घेतलं होतं ते आपल्याला वाटणावरती घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी व्यवस्थित फ्लावर आणि गाजर मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला किती जणांसाठी भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी घालू शकता. तर इथे मी गरजेनुसार पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की परत इथे मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला फ्लावर आणि गाजर शिजवून घ्यायचं आहे. फ्लावर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 7 ते 8 मिनिटामध्ये फ्लावर अगदी छान शिजतो. भाजीमध्ये आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. कोणतीही रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं, म्हणजे भाजीला रंग आणि तरीसुद्धा खूप छान येते. तर या ठिकाणी मी झाकण ठेवते आणि आपल्याला फ्लावर शिजवून घ्यायचं आहे.
तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा फ्लावर शिजलेला आहे. मी तुम्हाला या ठिकाणी झाकण काढून दाखवते. भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. ह्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता. ही भाजी मला थोडीशी दाटसर हवी होती, त्यामुळे या ठिकाणी मी भाजी आटवून घेतलेली आहे. तर भाजी शिजल्यानंतर त्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. पाहू शकता तुम्ही, बघता क्षणी खावीशी वाटणारी फ्लावरची चमचमीत भाजी आपली तयार झालेली आहे. कोथिंबीर घातली की परत इथे मी मिक्स करून घेते. त्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.